सर्वांना जय महाराष्ट्र। सर्वप्रथम तर स्वमग्न फाउंडेशनची स्थापना झाली आणि डॉक्टर संतोष आणि रेखा जोशी यांनी या संस्थेची ह्या जी NGO आहे त्याची स्थापना केली। ऑटिझम हा जो विषय आहे तो अजूनही अनेक लोकांना माहिती नाही आहे। फार पूर्वीपासून आपल्याला माहिती आहे की ऑटिझम जेव्हा हे लोकांना कळायला लागलं ते समजण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी आणि त्याचा स्वीकार करण्यासाठी अनेक दशकं गेली आणि अजूनही अनेक आई-वडील जेव्हा एखादं त्यांना असं मूल होतं की ज्याला ही डिसऑर्डर आहे, तर तेव्हा त्यांचा संघर्ष खूप मोठा असतो, त्यांची झुंज खूप मोठी आहे आणि खूप साऱ्या गोष्टींचा त्याग त्यांना करावा लागतो। परंतु असे पालक जर का एकत्र आले एखाद्या फाउंडेशनच्या माध्यमातून, तर त्यांना एकमेकांचा एक सपोर्ट सिस्टीम तयार होते। कारण आज या गोष्टीसाठी एक सपोर्ट सिस्टीमची जरूरत आहे आणि काय करता येईल आपल्याला, कसं एकमेकांना पुढे नेता येईल, कसं ह्याचा सामना करता येईल, त्याच्यातनं कसे समस्या सोडवता येतील, समस्यांवर मात कशी करता येईल, तर हे सगळं करण्यासाठी स्वमग्न फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला आहे आणि अर्थातच शिवसेना वैद्यकीय आघाडी आणि माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांनी याच्यामध्ये योगदान द्यायचं ठरवलेलं आहे। त्याचेही पदाधिकारी आज इकडे आहेत। शिवसेना वैद्यकीय आघाडीचे अनेक पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे पालक ह्या सगळ्या गोष्टीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचं स्वतःचं आयुष्य पण त्यांनी कसं त्यासोबत जगलं पाहिजे। त्यांनाही अनेक वेळा डिप्रेशन येतं की आपल्यालाच हे असं मूल का झालं आणि बऱ्याचशा गोष्टी असतात। परंतु शेवटी एकमेकांना साथ देऊन आणि एकमेकांच्या बरोबर चालत राहिलो तर याच्यातनं निश्चित एक कम्युनिटी तयार होईल, एक इकोसिस्टीम तयार होईल आणि स्वमग्न फाउंडेशन यामध्ये हे सगळं एक माध्यम, एक फॅसिलिटेटर म्हणून ठरणार आहे। त्यामुळे ह्या अवेअरनेसचा दिवस आहे आज आणि जगात जास्तीत जास्त लोकांना ऑटिझम काय आहे आणि त्याचा सामना कसा करावा हे कळलं तर नक्कीच या सगळ्या मुलांचं आयुष्य कुठेतरी सुखकर होऊ शकेल।